रायगडमध्ये हा संघर्ष अधिक थेट होता. एका बाजूला तटकरे कुटुंबाचा दीर्घकाळाचा राजकीय प्रभाव, तर दुसऱ्या बाजूला भरत गोगावले यांच्या माध्यमातून शिंदे सेनेचा वाढता दावा. त्यामुळे गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणं म्हणजे केवळ एका नेत्याची मागणी पूर्ण होणं असं नाहीये, तर तटकरे कुटुंबाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये शिंदे सेनेला स्वतंत्र राजकीय अवकाश मिळणं आहे. दीर्घकाळ दावा केल्यानंतर गोगावलेंना ही जबाबदारी मिळाल्यामुळे शिंदे सेनेसाठी हा निश्चितच मोठा राजकीय आणि प्रतिकात्मक विजय आहे. पण इथेच पुढचा प्रश्न देखील निर्माण होतो की गोगावले जिंकले म्हणजे तटकरे हारले का? तर याचं उत्तर हे इतकं सरळ नाहीये. जून 2026 मध्ये अनिकेत तटकरे हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत बिनविरोध निवडून आले. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हे शिंदे सेनेकडे गेलं असलं तरी तटकरे कुटुंबाचं राजकीय प्रतिनिधित्व कायम राहिलं आहे. या दोन घटनांमध्ये काही राजकीय समतोल साधला गेलाय का अशी चर्चा सुरू आहे. मात्र हा अधिकृत सौदा होता असं ठामपणे कोणालाही म्हणता येणार नाहीये. त्यामुळे रायगडचा निकाल हा एक जिंकला तर दुसरा हारला इतका सोपा नाहीये.